खाऊन घे पूर्ण खाऊन घे. कच्चीच खात जाऊ पण मॅगी आणून. हा पास्ता ट्राय करून पाहिजे कच्चा. राहू दे. मी बकरी आहे बरं, सगळंच कच्चं खाते. मला कच्चा आवाज येणाऱ्या वस्तू खायला आवडतं. असं केलं तर मी कटतो, असं केलं तू कटते. असं करू. तर मी तुम्हाला सांगते, आता मी पुन्हा स्टार्टिंगपासून स्टार्ट करते. तर मी तुम्हाला मी असं बोलते कुठे. तर मी तुम्हाला सांगते की आज आम्ही काय केलं. हां, सर्वात पहिले याला सकाळी माझ्या घरी मी उकरपेंडी बनवून खाल्ली, बनवून खाऊ घातली, कारण याची फरमाईश होती म्हणून. मी छान स्वयंपाक बनवते ना म्हणून. त्याच्यानंतर मग हा मुलगा मला घेऊन गेला धुरंधर 2 बघायला. 4 तासाचं. आम्ही 4 तास तिथे होतो. बोर नाही झालं पण? नाही. त्यानंतर यूट्यूबचा व्हिडिओ तुला स्किप करायची सवय आहे ना. तर 4 घंट्यामध्ये आणि 250 रुपये नाश केले. सांगते कसे 250 रुपये नाश केले, वेस्ट केले. आणि 250 रुपये पोटात गेले. अरे पण ते वरतीच नव्हतं. त्यांनी पॉपकॉर्न घेतला आणि कोल्ड्रिंक घेतली 250 रुपयाची. काही वरतीच होती. ते खाऊन पण आमचं पोट भरलं नाही म्हणून आम्ही घरी आता बनवत आहोत पास्ता. मॅगी बनवणार होतो पहिले, पण आता मॅगी संपून गेली. मी कच्ची मॅगी खाऊन संपून टाकली कारण मला भूक लागली होती आणि ती पॉपकॉर्ननी माझी भूक नव्हती गेली म्हणून. तर आम्ही आता बनवतो पास्ता. मी विचार केला ब्लॉग बनवायचा मला फक्त नॉर्मल ब्लॉग नाही राहणार, ते मी बोर होणार ना. तर म्हणून या ब्लॉगमध्ये तर मी प्रफुल्ला काही क्वेश्चन विचारेल, हा मला काही क्वेश्चन विचारेल. तुम्ही डिसाईड करेल. तुझी लाईफ माझे रूल. युअर लाईफ माय रूल्स. ठीक बोल. माय लाईफ माय रूल, युअर लाईफ माय रूल. ठीक आहे. ठीक आहे. तर असे क्वेश्चन विचारू शकतो. जसं मी याला विचारेल याला माझ्याबद्दल काय आवडतं, त्याला माझ्याबद्दल काय नाही आवडत. बरं. मी एक्सपेक्ट करेल तू म्हणशील की तुझ्या माझ्यातलं तुला सगळंच आवडतं. आताच बोलून दिलं मी. त्याचा आन्सर पहिले देऊन दिलं. आणि असे काय आम्ही मध्ये मध्ये एकमेकाला क्वेश्चन्स विचारू जेणेकरून तुम्हाला माहिती, तुम्ही आमच्याबद्दल तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. बरं ठीक आहे. ठीक. माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी कधीही विचारेल, आताच नाही विचारेल. हात नाही पुरत सांग ना. तुझ्या घरी मला कामं करायला आवडतं. शाबाश. हा डब्बा. तुझ्या घरी मला कामं करायला आवडतं. कर किती वेळा सांगशील. असं म्हणता माझं घर नाही आहे ना. मी असं म्हटलंच नाही तुझं घर नाही. पण जेव्हा मी म्हटलं तुझ्या घरी तू म्हणायला पाहिजे होतं त्या. आता आपलं घर आहे म्हणून मी म्हटलं नाही का तू काम, म्हणजे मी म्हटलं नाही का काम नको करू बा, कारण आपल्या घरीच आपलं काम करायचं. पण मी तिला 3 वेळा म्हटलं पाहिजे नाही तुझं नाही, आपलं घर आहे. आपलं घर आहे, काम कर आता. तुझं पण घर आहे. थांब. माझ्यासाठी मस्त टरबूज कापून ठेवलंय. खा इतर मी बी खाऊन घेशील पोटातून झाड निघन. डोक्यातून इथून नाही निघत, तिथून नाही निघत. हुशार आहे मी. म्हणून सगळ्यात कठीण प्रोसेस केली. तर पास्ता तू बनवून खाऊ घालणार होतं, मलाच करायला होतं सगळं. तू आहेस तेवढे चांगले. तुम्ही मला सकाळी उकडपिंडी चारली ना, त्याच्यामुळे मी तुझ्या कुकिंग स्किल्स समजलो. खूप छान आहे बा म्हणून. कशातून काढायचं. आता कॅमेराला सुंदर मुली चाहतात जिला माहिती आहे अँगल्स कसे चांगले घ्यायचे, लोकांना डोक्याला चक्कर नाही आला पाहिजे असं. तर माझ्यासारखे पण लोक असतील ज्यांना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे, गोल गोल फिरल्या. कॅमेरा सिकनेस. मी मोशन सिकनेस म्हणलं, कॅमेरा सिकनेस हे दाखवतो. तर पहिले त्यांनी ओतलाय जो हा मी बॉईल केलेला पास्ता दिला. मी कापी नाही जमत. तू अंडर एस्टिमेट करते मला. तसं नाही कापा लागत. तसं नाही कापा लागत. मी मला जसं वाटत तसं कापी. ठीक आहे असं कापू. येते आवाज. तुम्हाला आमचा आवाज येत आहे की नाही आम्हाला सांगा, तिथे आम्हाला आधीच माहीत पडेल. त्याच्यावर साल्ट काढ. अरे कळते मला, स्वयंपाक करता येतं मला. सकाळी उकरपेंडी मीच बनवून खाऊ घातली, कांदा मी टाकला. मग कोणी बनवली तर एवढे घाम गाळून उकरपेंडी बनवली. घाम टाकला नव्हता, घाम गाळून म्हणजे माझा घाम गळला होता पण तिच्यात नव्हता टाकला. काय हो म्हटलं का त्यात टाकलं मी. हा नाही जमत. एक तर त्याच्या खूप दार नाही, खूप वेळ लागला मसाला. ऐक ना, ब्रेकफास्ट नाही करायचा आपल्याला. ब्रेकफास्ट नाही करायचा, थांबून स्नॅक्स.
कळलं लोक तुम्हा लोकांना कळलं असेल की लग्नानंतर स्वयंपाक हाच करणार आहे, कारण याला कारण याला मी माहिती नाही हा म्हणता की मला करता येत नाही, नाही करता येते कारण हा मला म्हणता की मला करता येत नाही, म्हणजे याचा अर्थ याला करता येते. डिनर ब्रेकफास्टमध्ये ब्रेकफास्ट लंच बघा मी कांदा कापत होते, हा बोलला की मला करता येत नाही, तुला म्हणजे लग्नानंतर काम स्वयंपाक कोण करेल, ज्याला स्वयंपाक बनवता येते तो. मला ते येतच नाही. तर मला आता का चाकू म्हणतो घ्या. स्वतःला छापता आला का? थांब थांब नको. आता नक्की झालं, हाच बनवणार मी, मस्त आरामात मजे करेन. मी सकाळी उठेन सकाळी उठशील सकाळी सकाळी म्हणजे सकाळी कधी ना कधी उठीनच ना, कधी ना कधी उठीन तर सकाळी राहीनच ना ती. तुझ्यासाठी सकाळचं नाही. अरे तुझ्या आधी उठते मी, रोज कॉल करून तुला उठवते मी, मग चॅलेंज नको करू. तर जेव्हा मी सकाळी उठतील, म्हणजे याच्या अगोदर मला काही करता येत नाही स्वयंपाक, तर लग्नाचा स्वयंपाक हाच करेल. त्याचं म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट मला भेटेल बेडवर, म्हणजे मी ब्रश केलं राहील, त्याच्यात दुपारी तो येईल ड्युटीवरून, मग माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ड्युटीवर जाईल, मग मी जेवण करेल, मग मला पुन्हा 5 वाजता नाश्ता करायची सवय, मला 5 वाजता भूक लागतं, तर हा 5 वाजता पण नंतर आल्या माझ्यासाठी नाश्ता बनवेल. हां इट्स ओके, कारण तूच मला म्हटलं मी का म्हटलं मला बनवता येत नाही, असं नाही म्हटलं. मग म्हटलं तुला कांदा नाही कापता येत. कांदा मी कापून देते, सकाळीच कापून ठेवते सगळे. मला कांदाही रवलं सोडून राहिली का तू? तू मला रडवलं आणि मला रडवलं, माझं अजून पाणी पडत आहे. तुम्ही केस करून येईल बरं. त्यांनी माझे अत्याचार केले, म्हणजे याला माहिती आहे माझ्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येतं, तरी तो माझ्या डोळ्यासमोर कांदा कापत आहे. बेडरूममध्ये जाऊन कापून. हे कापून ठेवलं होतं तूसाठी नाही, गौरीसाठी मला टरबूज कापून ठेवलं, मी तेच खाणार आता. पास्ता नाही खाणार मी आता, पास्ता नाही खाणार मी आता, थोडं चांगला बनवतो कारण तुला बनवता येत नाही. ते खाल्ल्यावर बनवतो. तर आता टाईम आहे याला माझ्याकडून क्वेश्चन विचारायला. तुला शूट झालं माहीत पडलं, आवाजच नाही आला. आमचा आवाज येतो ना तुमच्याकडे, हो. तर मला सांग, तुला माझ्यातल्या अशा 5 गोष्टी जे तुला माझ्या आवडते. तुझी सुंदरता, मी सुंदर आहे, तुझा स्वभाव. म्हणजे स्वभाव म्हणजे असं जसं मी कामं करू राहिलो, माझ्या आजचं काम घेऊन घ्यायची, नाही तू नको करून करते, ते खूप आवडतं. मी तसं म्हटलंच नाही. म्हणशील अजून तुझं सेन्स ऑफ ह्युमर, जसं की जसं की असं तुझी एकदम फनी गोष्टी करते ना माझ्यासोबत. मॅगी आणली कॉमेडची, माझ्यासोबत जे प्रँक्स होते दिवस ते. अजून तुझं इंटेलिजन्स, खूप जुन्या गोष्टी आठवतात. चाकू आहे तो, काय चाकू आहे तरी नको मला. खूप जुन्या गोष्टी एवढ्या आठवते, ज्या केव्हा झाल्या मला आठवती नाही, तरी सांगते का तुम्ही तसं केलं होतं, मला आठवतच नाही मी का केलं होतं. ते माझ्या एकटीचं ना, प्रत्येक मुलीला आठवते, मी एकटी नाही आहे. सोबत लक्षात ठेवतो बघायला जे टाईम. तर चुका नाही करायच्या ना, म्हणजे तारखा चौथा मला लक्षात ठेवायची काम नाही, गरज नाही पडेल. ते मला नंतर माहीत पडतं की ते चूक होती. मी तिथे पण माझ्या डोळ्यात चाललं पाणी. थोडीशी साईड होती झाल्या 5. तर मग ते छोटू तेल लाल, छोटू माचिस जला, गैस लगा, गैस लगा गैस, उसमें अभी डाल तेल 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 तेल. पास्ता मसाला तर नाही आहे, तुझे सांगितलं लागेल ना. पास्ता काय तर मी कधीच पास्ता खाणार नाही तुझ्या हातचा. माझ्या हातचं म्हणून कधीच नाही खाणार. नाही, मी तुझ्यामुळे बाकी लोकांचा हातचा खाणं पण बंद करेन. हे कुठे होतं? पाणी पाहिजे हे का पण काढलं? मला वाटतं तू घरचं सगळंच कच्च्या राशन खाऊन ठेवणार आहे. कच्चं चालत झालं बरोबर आहे, तुझं सिलेंडर नाही लागेल. तुला खर्च वाचून लागली, मी एवढी चांगली पोरगी भेटली. चालेल, तू कधी कच्चं खात नाही का काही? नाही तुझं दिमाग सोडून काहीच नाही करणार. ती पकवतो
जे शिजत नसते ते गरम होत असते. गरम झालं त्यात का टाकू माहिती आहे खाल्लं हा मसाला कुठं बारीक टाकायचं नाही बनत मी नंतर पण हाच बनवणार स्वयंपाक कारण मला तो आता बनवून देत नाही नाही मला नाही टाकायचं आता. नाही 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 सांगतो कसं नाही मला बनवता येत नाही नंतर पण तूच बनवणार आहे स्वयंपाक. तू मला चौथ्यांदा टोकला तर मी बिलकुल हात नाही लावणार. चौघांना खूप चोपला थोडं बोललो आहे माझ्याकडे पीठ मोजलेलं. मी पहिलं कांदा कापताना मी आतापासून केलं चालू पण याच्यात झालं ना त्याच वेळा तू गणी हे तर चालू कर मी हॉटेलने तुझ्या हातीला म्हणून तुला सांगितलं. कढीपत्ता मस्त आहे कढीपत्ता अरे पण त्या पास्तामध्ये कढीपत्ता कोण टाकते? मी टाकतो तू थांब ना खाल्ल्यावर सांगतो कसा आहे खायच्या आधी तर याने मला सेकंड क्वेश्चन मला विचारला नाही क्वेश्चन तर मी पण आता याला मी सेकंड क्वेश्चन विचारेल. थांब ना मी विचारतो तू विचारला तुझा टाइम आउट झाला. नाही टाइम होता टाइम झालं तू पहिले नाही विचारला. माझी विचार माझे 5 चांगल्या वस्तू सांग 5 सेम क्वेश्चन रिपीट नाही होणार. माझ्याकडे 5 वाईट वस्तू सांग 5 चांगल्या वस्तू सांग चेंज केला प्रफुल्लची सर्वात चांगली वस्तू जी मला आवडते हा जो आपल्या हाताने बनवून मला जो खाऊ घालणार आहे ती गोष्ट मला आवडते. आता नंतर आयुष्यभर नसतं मला स्पेशल डिशेस बनवून खाऊ घालणार तर जे आहे ते आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट की मी रुसल्यावर हा रुसत नाही मला बनवतो कारण मला सवय रुसायची. चल एक्सेप्ट केलं मी रुसते तेव्हा जेव्हा हा मला इरिटेट करते किंवा रुसण्याचं रिझन देते. ॲक्सेप्ट केलं मग तू पण ॲक्सेप्ट कर तू मला रिझन देते. ही दुसरी गोष्ट झाली. ठीक आहे. तिसरी गोष्ट हा मला प्रायोरिटीवर ठेवते भले तू मीटिंगमध्ये का असो ना भले तू मीटिंगमध्ये का असो ना मला माहिती होतं हे आवडणारी गोष्ट भले तू गोव्यामध्ये आपल्या मॅनेजरसोबत पूर्ण टीमसोबत मीटिंगमध्ये का असो ना माझा व्हिडिओ कॉल उचलून तो मला तिथला दाखवते की मी मीटिंगमध्ये तरी मी सुद्धा बेस्टफ्रेंडसारखी 4 वेळा कॉल करते तरी तो बिचारा इरिटेट होत नाही. ही तिसरी गोष्ट झाली. इवन तू गाडी चालवत असेल पण गाडी बाजूला ठेवून मग मला माझ्यावर बोलते मला आवडते मला प्रायव्हेट माझा फोन उचलते मला इग्नोर करत नाही. ही कोणती झाली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट की मला सर्वात गोष्ट चांगली आवडते या जगातली सर्वात फेवरेट गोष्ट जी माझी आहे ती म्हणजे माझं लहानसं पिल्लू. माझं नाही किंवा 4 पायाचं पिल्लू माझ्या घरी त्याला पण ती आवडते पण हा त्रास देते म्हणजे तो पण तिचा लाड करते. बस एवढंच हां बस येस बेअर मिनिमम माझी पोरगी आहे मी. आणि चौथी गोष्ट तुम्ही मला गोल्ड डिगर बनाल. मी वेळ तू मिनिमम. आणि पाचवी गोष्ट अशी आहे की हा कुठे जाऊ कोणताही कुठे जाऊ? दुकानात जाऊ तो माझ्यासाठी गिफ्ट आणतो. तुम्हाला असं वाटेल की मी लालची आहे गोल्ड डिगर आहे तर नाही. त्यांनी माझ्यासाठी एक चॉकलेट आणलं तरी मी खुश होते. 2 रुपयाचं चॉकलेट आणलं तरी मी खुश होते. हा गोव्याला गेलं तरी माझ्यासाठी काही आणतो. इंदोरच्या मीटिंगला गेलं तरी माझ्यासाठी काय आणतो. उज्जैनला गेलं तरी माझ्यासाठी कपडे आणतो. सगळं काय आणतं तर मला आवडतं एक गोष्ट. अरे आशीर्वाद बरोबर झालं माझं 5. तू ऐकलास ना. आणि 5 गोष्टी जो ज्या यांनी मला विचारायला जे आवडत नाही ही पहिली गोष्ट जी अटेंटिव्ह नाही मी जे म्हणते ते व्यवस्थित ऐकत नाही. ऐकलं ना असं पूर्ण कान माझ्यावर असायला पाहिजे होतं. पूर्ण 2च कान आहे दोन्ही तुझ्यावर होती. बस एकच गोष्ट नाही आवडत मला बाकी सगळं पोरगं चांगलं आहे का करू आहे नाही ना आहे त्याच्यात काही नुकसान करणार आहे काही चुकीचं करणार आहे. ची मॅगी रेडी पास्ता सॉरी पास्ता रेडी झाला. कसं म्हणलं सांग मी खूप मेहनतीने बनवलेलं. बरोबर उकडला ना पास्ता एवढ्या महिन्याचं. मग घाम गाळू गाळू बनवला. अजून आसू पाळू पाळू बनवला. तिकडे आहे कसंच बनलं ते सांग. मीठ कमी आहे तिकडे. तुम्ही बनवलेला पास्ता तुम्ही बनवलेला मीठ कमी झालं कसं होऊ शकतं. तुला माझी हवा लागली. नाही तुम्ही बनवल्याच्यात मीठ कमी. हो मी मान्य केलं मला नाही बनवायचं स्वयंपाक तूच बनवशील लग्नानंतर चांगलं स्वयंपाक बनवून खाऊ घालशील. तर आता मी याला विचारणार सेकंड क्वेश्चन. रेडी.
आर यू रेडी फॉर दिस? येस आर यू रेडी फॉर दिस? येस. तर सेकंड क्वेश्चन हा आहे, फक्त एक रिझन पाहिजे मला, फक्त एक रिझन, आणि चांगलं रिझन ते मला कन्व्हिन्स झालं पाहिजे की तुला माझं लग्न का करायचं. एक रिझन, आणि ते कन्व्हिन्सिंग असलं पाहिजे. एक रिझन कसं राहू शकते? खूप सारे रिझन आहे. तू देऊ शकते जास्त रिझन. एक मिनिमम मागितलं मी, त्यात तू जास्त देऊ शकते. मिनिमम चांगलं आहे यार. तू लग्न करायसाठी रिझन. लग्न करायसाठी रिझन तुला असं वाटलं की या पोलीस काही तुला वाटलं की नाही या पोलिसला लग्न करा. खूप काय दिसलं. गेलं. तू चांगली आहे, सगळं सांभाळून घेते. मी चांगले तर तू बाकी पण रुसली- पोरी आहे. रुसल्यावर वापस ऐकून घेते. तिथे बाकी पोरी पण ऐकते. आता बाकी पोरही जमा करते. तू एक चांगलं कन्व्हिन्सिंग रिझन. घरगुती पोरगी. घरगुती म्हणजे घरगुती आहे, बिझनेस माइंडेड आहे, चांगली आहे, सुंदर आहे, Conventional झालेलं आहे. एस्थेटिक आहे. कमी पेंट्रेस वगैरे आहे का? एस्थेटिक आहे तू. हां. कारण तू सगळं सांभाळून घेते. अजून का पाहिजे? सांभाळून का घेते मी? सगळंच काही. सगळंच काय म्हणजे? सगळं काही. मी मला हम्म. घर सांभाळून देशील. हां, आपण सांग. दोघे सांभाळू, असं एकच नाही. हां. पटकन कवर घे. हां. अजून सपोर्टिव्ह आहे तू. हम्म. प्रत्येक गोष्ट ऐकून घेते, हम्म. मग समजून सांगते. हम्म. लकी आहे माझ्यासाठी. ओके. लो मेंटेनन्स आहे. पहिली कोणती अशी थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न घेतले म्हणून रागवत. ते 200 रुपयाचे पॉपकॉर्न घ्यायला परवडते का ते? हेच आवडतं मला. म्हणजे खर्च न करून नाही, विचार करते पैशाचा. आता तू मला विचारू शकते. बघू म्हणून आजचं तुला सगळ्यात जास्त चांगलं का आवडतं? मॅगी सोडून. तुम्हाला मॅगी सोडून काहीच आवडलं नाही आहे. शेवभाजी चारली, पास्ता चारला, मसाले भात चारला होता एकदा बनवलेला. मला आठवतं मसाला भात कधी बनवला होता? एक वेळा. मला मॅगी आवडते जी तू आधी बनवत होता. आता त्या घरी जे आपण तू मला बनवून खाऊ घालतो तर मस्त ते टेस्टी वाली मॅगी तशी. ते पुन्हा बनवू शकतो. अशा 3 गोष्टी ज्याने तू इझिली इरिटेट होतो. माझ्यातलंच नाही, असं इन जनरल कोणते? माझे 2 साईड आहे. एक आहे जी पूर्ण फनी आहे, दुसरी मस्ती मजाक मध्ये म्हणजे ते मला खूप लोकांनी ती साईड पाहिली आहे माझी. आणि म्हणजे 80% माझी साईड, आणि 20% आहे जिच्यात मी खूप सिरियस आहे, खूप चिडलेली आहे असं. तर ज्या मी एकदम सिरियस कामात राहते, मस्तीच्याच मस्तीवर चालते म्हणा, पण मी एवढं एकदम सिरियस कामात असली जर कोणी मला बोलायला जरी आलं ना, मला इरिटेट होतं असं वाटते हां मी माझ्या कामात मी इग्नोर करून देते त्याला. ही गोष्ट माहिती आहे मला. आणि दुसरी गोष्ट कोणती इरिटेट करते. एकदा जर मी कॉलेजला लागले कामात असे तर लगातार मला 4-5 वेळा कॉल करते, ते इरिटेट होते. मी हां. मग जेव्हा गौरी पाहिजे तेव्हा मी एनी हाऊस जेपर्यंत पोचतो. किती वेळा कॉल करायला हवं, किती वेळा गौरीकडे फक्त फोन येतो बस. मी काल जर न सांगता घरी याला हेलिकॉप्टर घेऊन असं. मी तुझ्या लाईफमध्ये आला, तुझ्या लाईफमध्ये काय इरिटेट झाले? सगळं काही जसं व्हायला पाहिजे तसं उडाल. आयडियल टाईमवर सगळं वेळेवर बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की माझं लक खूप चांगलं झालं आहे बोलायचं. प्रत्येक गोष्टीत जे काय भेटते चांगलंच भेटतं. पहिले सगळी गडबड होत होती. आता लक्ष्मी सरस्वती, पार्वती, हां. गंगा, सरयू, हां. गोदावरी सगळं झालं. मम्मी कधी लागले ना पप्पा? आवडत नाही. पप्पा खाऊन घेते कधी